सोनं म्हटलं की भारतीय स्त्रियांचा किंवा एकंदरीतच भारतीय कुटुंबियांचा जिव्हाळ्याचा विषय. सोनं खरेदी म्हणजे भारतीय संस्कृतीमधील, सणावारांमधील, लग्न समारंभांमधील एक महत्वाची गोष्ट. पण या सोन्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. म्हणजे आज जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतोय तेव्हा या सोन्याचे प्रतितोळा दर 1,25,000 पोहोचले आहेत. येत्या काही काळामध्ये सोन्याचा हाच दर 1.5 लाखांच्या पार जाईल आणि भविष्यामध्ये हे सोन्याचे दर 2 ते 2.5 लाखांवर पोहोचतील असाही अंदाज काही तज्ञ वर्तवत आहेत. फोर्ब्स इंडियानं तर मागील 25 वर्षातील सोन्याच्या वाढत्या किमतींचा आलेखच मांडलाय. म्हणजे 2000 साली प्रतितोळा सोन्याची किंमत होती 4,400 रुपये. 2010 साली हीच किंमत वाढून झाली 20,728 रुपये. त्यानंतर 2020 मध्ये सोन्याची प्रतितोळा किंमत झाली 50,151 रुपये. मात्र मागील अवघ्या 5 वर्षात हे सोन्याचे दर प्रतितोळा तब्बल 75,000 वाढून आज हे सोन्याचे दर आहेत 1,25,000 रुपये. आता हे सोन्याचे दर इतक्या उच्चांकी पातळीवर का पोहोचलेत? सोन्याच्या दरांमध्ये इतकी झपाट्याने वाढ का होतीये? सोन्याचे दर वाढण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? भविष्यात हे सोन्याचे दर वाढतच राहणार की कमी देखील होतील? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळेच माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. आता सोन्याचे दर असे भरमसाठ वाढण्याची 5 कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता. दुसरं कारण अमेरिकेची डामाडोल अर्थव्यवस्था आणि डॉलरची घसरण. तिसरं कारण डी-डॉलरायझेशन. चौथं कारण चीनकडून अचानक मोठ्या प्रमाणावर वाढलेली सोन्याची खरेदी. आणि 5वं कारण भारतातील सोन्यावरील टॅक्सचं प्रमाण. आता ही 5ही कारणं आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी माझं हे चॅनल पटकन सबस्क्राईब करा. आता येथील पहिला मुद्दा म्हणजे जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्याचे दर कसे वाढलेत ते आपण समजून घेऊ. आधी कोरोना काळ, त्यानंतर रशिया युक्रेन युद्ध, इस्रायल हमास युद्ध, इस्रायल इराण संघर्ष आणि आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी छेडलेली टॅरिफ वॉर. यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये अस्थिरतेचं वातावरण आणि जगभरातील देशांमध्ये आर्थिक उलथापालथ पाहायला मिळते. याचे परिणाम जगभरातील शेअर बाजारावरही पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच अशा अस्थिरतेच्या परिस्थितीमध्ये अनेक गुंतवणूकदार सोन्याला हेजिंग स्ट्रॅटर्जी अर्थात जोखमीपासून वाचण्याचं धोरण म्हणून विचारात घेत आहेत. शेअर बाजारात तोटा होण्याची भीती असल्यानं ते सोन्यात गुंतवणूक करण्याकडे वळत आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे आणि मागणी वाढल्यानं दरही गगनाला भिडले आहेत. आता दुसरं कारण म्हणजे अमेरिकेची डामाडोल झालेली अर्थव्यवस्था आणि डॉलरची घसरण. यामुळे सोन्याच्या दरावर कसे परिणाम होतात ते देखील पहा. कोरोनापासून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मोठी घसरण झाली आहे. त्यात अमेरिकेवरती कर्जाचा बोजाही प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार $30 ट्रिलियन इतका आहे. मात्र अमेरिकेवरील कर्जाचा बोजा $36 ट्रिलियन झालाय. अमेरिकेमध्ये सध्या महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. सध्याची परिस्थिती पाहिल्यास अमेरिकेमध्ये शटडाऊन लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये अमेरिकन सरकारचं 40% मनुष्यबळ म्हणजे जवळपास 7,50,000 कर्मचाऱ्यांना शटडाऊनमुळे बिनपगारी रजेवर जावं लागणार आहे. अशा भीषण परिस्थितीतून अमेरिकेची अर्थव्यवस्था जात असताना डॉलरची देखील घसरण सुरू आहे. म्हणजे मागील 5 दशकात पहिल्यांदाच डॉलर इंडेक्स 11% घसरलाय. तर मागील 2 दशकात जगातील एकूण परकीय साठ्यात डॉलरचं प्रमाण 70% वरून 58% खाली आलंय. आता जागतिक पातळीवरती डॉलर कमजोर होत असल्यानं डॉलर मधील गुंतवणूक कमी होतीये आणि सोन्यातील गुंतवणूक वाढतीये. आता महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्याची आंतरराष्ट्रीय किंमत देखील डॉलरमध्येच ठरवली जाते. जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा इतर चलनांच्या तुलनेत सोनं इतर गुंतवणूकदारांसाठी स्वस्त होतं. आता सोनं स्वस्त झाल्यावर त्याची मागणी वाढायला सुरुवात होते आणि हीच मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्यानं पुन्हा एकदा सोनं महाग झालंय. आता तिसरा मुद्दा आहे डी-डॉलरायझेशन. म्हणजे अमेरिकेच्या डॉलरचं महत्व आणि त्यावरचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न जगभरातील अनेक देशांकडून केला जातोय. जगात कोणत्याही देशाला एकमेकांसोबत व्यापार करायचा असल्यास आतापर्यंत अमेरिकेच्या डॉलर या करन्सीमध्येच व्यापार करावा लागत होता. म्हणजे उदाहरणार्थ भारतानं रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी केलं आणि रशियानं भारताकडून अन्नधान्य
लेदर किंवा अन्य कोणत्याही वस्तू खरेदी केल्या तर भारत आणि रशियाला आपापल्या करन्सीमध्ये नाही तर डॉलरमध्येच व्यवहार करावे लागत होते. या जागतिक व्यवहारांसाठी प्रत्येक देशाला स्वतःकडे अमेरिकन डॉलरचा साठा ठेवावा लागत होता, ज्याला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असं म्हणतात. आता भारताकडे हाच फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे $700 बिलियन. असं प्रत्येक देश त्याच्या परकीय चलन साठ्यामध्ये डॉलर किंवा अमेरिकन बॉन्ड ठेवतात, ज्याचा वापर इतर देशांसोबत व्यवहार करण्यासाठी केला जातो. मात्र अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेच्या धोरणांमुळे अनेक देशांमध्ये डॉलर बाबत चिंता निर्माण झाली आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे रशियानं ठेवलेला $335 बिलियन फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह अमेरिकेनं गोठवला. आता पैसा रशियाचा, मात्र फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह अमेरिकेच्या डॉलर करन्सीमध्ये ठेवावं लागत असल्यानं त्यावर वर्चस्व राहतं अमेरिकेचं. म्हणजे जर तुम्ही अमेरिकेसोबत पंगा घेतलात तर अमेरिका तुमचं हेच फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह गोठवू शकतं. आणि याचीच अनुभूती रशियानं युक्रेन सोबतच्या युद्धादरम्यान घेतली आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांना वाटू लागलंय की अमेरिका आपल्याला अशाच प्रकारे कधी ना कधी अडचणीत आणू शकतं. त्यामुळेच ब्रिक्स संघटनेचे सदस्य असलेल्या ब्राझील, इंडिया, रशिया, चीन आणि आफ्रिकन देशांनी अमेरिकेच्या डॉलरला आव्हान देण्यासाठी ब्रिक्स करन्सी लॉन्च केली आहे. म्हणजे आता ब्रिक्स सदस्य देश एकमेकांमधील व्यवहार हे डॉलरमध्ये न करता त्यांच्या त्यांच्या देशाच्या करन्सीमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. याच प्रक्रियेला आता डी डॉलरायझेशन असंही म्हटलं जातं, म्हणजे डॉलरवरील अवलंबित्व कमी करणं. यामुळे अनेक देशांनी सध्या त्यांच्याकडील डॉलर रिझर्व्ह कमी करून त्याऐवजी गोल्ड रिझर्व्ह वरती भर देण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच अनेक देशांकडून सध्या सोन्याची खरेदी वाढलेली आहे, ज्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होते. आता चौथी गोष्ट म्हणजे चीनकडून अचानक वाढलेली सोन्याची खरेदी. सध्या चीन आणि अमेरिकेमध्ये महाभयंकर टॅरिफ वॉर सुरू आहे. त्या चीन आणि तैवान मधील संघर्षात वारंवार अमेरिकेचा हस्तक्षेप पाहायला मिळतो. त्यामुळे अमेरिकेनं जे रशियाच्या बाबतीत केलं, म्हणजे रशियानं ठेवलेला $335 बिलियन फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह अमेरिकेनं गोठवला, तसंच चीनकडील डॉलर मधील फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह देखील अमेरिका कधीही गोठवू शकतं अशी भीती चीनला आहे. त्यामुळेच आपल्या तिजोरीतील डॉलरचं प्रमाण कमी करून सोन्याचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न चायना करतोय. त्यासाठी चीननं मोठ्या प्रमाणावरती सोन्याची खरेदी सुरू केली आहे. आता इथे कोणत्या देशाकडे किती सोनं आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त सोनं सध्या अमेरिकेकडे आहे. म्हणजे अमेरिकेकडे 8,133 टन सोनं आहे. त्याच्या खालोखाल जर्मनीकडे 3,350 टन सोनं आहे. इटलीकडे 2,452 टन, फ्रान्सकडे 2,437 टन, रशियाकडे 2,330 टन आणि चीनकडे 2,299 टन सोनं आहे. तर भारताकडे 880 टन सोनं आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे कोरोना महामारीच्या अगोदरपर्यंत भारत सोनं आयात करणारा आशियातील नंबर 1 देश होता. मात्र कोरोना नंतरचा विचार केल्यास सध्या चीन हा सोनं आयात करणारा आशियातील सर्वात मोठा देश ठरलाय. याचं कारण म्हणजे चीनला आपल्याकडील गोल्ड रिझर्व्ह हे 2,299 टनांवरून तब्बल 4 ते 5,000 टनांपर्यंत वाढवायचं आहे. त्यामुळे चीन अगदी आदाशासारखा सोनं खरेदी करताना पाहायला मिळतोय, ज्यामुळे सोन्याची डिमांड आणि सप्लाय यांचं गणित काहीसं बिघडलेलं आहे. म्हणजे मागणीच्या तुलनेत सोन्याचा पुरवठा कमी होऊ लागल्यानं त्याच्या किमती देखील वाढलेल्या आहेत. आता पाचवा मुद्दा म्हणजे भारतामध्ये सोन्यावर भराव्या लागणाऱ्या टॅक्सचं प्रमाण. भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत असल्यानं आधीच सोनं खरेदीवरती भारताला 18% अधिकची किंमत मोजावी लागते. त्यानंतर भारत सरकार सोन्यावरती 6% आयात शुल्क लावतं. त्यानंतर सोनं विकताना त्यावर 3% जीएसटी भरावा लागतो. म्हणजे अशा प्रकारे जवळपास 27 ते 28% रक्कम आपण सोने खरेदी वेळी अधिकची देत असतो. त्यामुळे भारतात इतर काही देशांच्या तुलनेत सोनं खूप महाग मिळतं. आता भारतापेक्षा कमी किमतीत कोणकोणत्या देशात सोनं मिळतं, तर ते देश आहेत कुवेत, मलेशिया, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, दुबई, बहरीन, अमेरिका आणि पेरू. या देशांमध्ये सोनं सध्या भारतापेक्षा खूप स्वस्त आहे. आता सोन्याचे दर इतके गगनाला भिडलेले असतानाही भारतीय लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतायत का, सोन्याची खरेदी करतायत का, तर याचं उत्तर म्हणजे
जगभरातील विविध देशांमधील लोक त्यांच्या उत्पन्नाच्या सरासरी 2 ते 3% गुंतवणूक सोन्याच्या स्वरूपात करतात, पण भारतात या गुंतवणुकीचं प्रमाण 16% आहे. मात्र या उलट सोन्याचे दागिने खरेदी करण्याचं प्रमाण 27% घटलेलं आहे. म्हणजे सोन्याचे दागिने सामान्यांच्या आवाक्याबाहेर चाललेत हेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. मग तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की आता इतक्या उच्चांकावर म्हणजे 1,25,000च्या आसपास प्रति तोळा असणारं सोनं आणि भविष्यात 2 ते 2.5 लाखांपर्यंत सोन्याची किंमत जाण्याची वर्तवली जाणारी शक्यता, याच्या विपरीत कोणती परिस्थिती होऊन सोन्याचे दर घसरू शकतील का? तर याचं उत्तर आहे सध्याच्या परिस्थितीत तरी नाहीच. जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अशाच प्रकारे टॅरिफ वॉर खेळत राहिले, जगभरातील देशांशी पंगा घेत राहिले, जर रशिया युक्रेन मधील तणाव असाच राहिला, इस्रायल इराण तणाव, चीन तैवान तणाव म्हणजे जगभरामध्ये व्यापारी आणि लष्करी तणाव असाच राहिला, तर सोन्याच्या किमती कमी होणार नाहीत, उलट वाढत जातील. पण जर मोठ्या आर्थिक संकटात असणाऱ्या अमेरिकेनं आपली डुबती अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी त्यांच्याकडे असणाऱ्या सर्वात मोठ्या गोल्ड रिझर्व्हचं लिक्विडेशन केलं, त्याची विक्री केली, तर सोन्याला मोठा झटका बसू शकतो. अशा परिस्थितीत सोन्याचे दर तब्बल 30 ते 40% घसरू शकतात. म्हणजे सोन्याचे दर पुन्हा 80,000पर्यंत खाली येऊ शकतात. याबरोबरच सोन्याचे दर घसरण्यासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरू शकते, ती म्हणजे जर डॉलर पुन्हा मजबूत झाला तर सोनं स्वस्त होईल. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःचा मूर्खपणा बंद करून जर प्रत्येक देशावर लादलं जाणारं टॅरिफ थांबवलं, अनेक मित्र राष्ट्रांसोबतचे बिघडलेले संबंध पुन्हा सुधारले आणि याच देशांकडून कमी केला जाणारा डॉलर रिझर्व्ह वाढवण्यासाठी सकारात्मक पावलं उचलल्यास डॉलर पुन्हा मजबूत होऊ शकेल आणि तरच सोन्याच्या किमती पुन्हा कमी होऊ शकतील. आता या जर तरच्या गोष्टी आहेत, मात्र सध्या तरी सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत हेच खरं. त्यामुळे सोन्याच्या खरेदीबाबत तुमची काय मतं आहेत ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा.